अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध मोहीम सुरू केली असून अनेक विभागात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे। यामध्ये दूध, पनीर, तूप, खाद्यतेल त्याचबरोबर हॉटेल्स, बेकरी अशा अनेक क्षेत्रांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले होते। त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत होता। आता तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेल हे सुट्टे विकू नका असा आदेश दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। नेमकं काय प्रकरण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता खाद्यतेलाकडे वळवला आहे। सुट्टे खाद्यतेल विकू नका, घेऊ नका असे आदेश मुंढे यांनी दिले आहेत। दरम्यान मुंढेंच्या या निर्णयाला काही व्यापाऱ्यांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदी निर्णय याच्या विरोधात राज्यातील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली। तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला व्यापारी न्यायालयात आव्हान देणार आहेत। याबाबत व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। आज नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची बैठक पार पडली। तुकाराम मुंढे यांच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदी निर्णय याला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे। हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेत केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। 10 लाख रुपये दंड आणि आजन्म कारावास अन्यायकारक असून आम्ही अतिरेकी आहोत का असा संतप्त सवाल खाद्यतेल विक्रेत्या व्यापाऱ्यांनी केला आहे। खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास 7 वर्षापासून आजन्म कारावासाची शिक्षा आहे। दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे। खाद्यतेलाच्या व्यापारामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास 7 वर्षापासून आजन्म शिक्षा आहे। भेसळ केल्यास 10 लाखापर्यंत दंड आहे। दिशाभूल करणारी जाहिरातींसाठी 10 लाखापर्यंत दंड आहे अशी माहितीही तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती। सुट्टे तेल विकत घेऊ नका, पॅकेज नीट आहे का बघा, लेबल नीट बघा, सीलबंद आहे का चेक करा, त्याची मुदत बघा, एक्सपायरी डेट बघा, तळणीचे तेल वारंवार घरीसुद्धा वापरू नका आणि हॉटेलमध्ये सुद्धा वापरलं जात असेल तर तिथे खाऊ नका अशी माहिती देखील तुकाराम मुंढे यांनी दिली होती। हा इश्यू फक्त फसवणुकीपुरता मर्यादित नाही, आरोग्यावर याचा परिणाम होतोय। मेंदूविकार, कर्करोग, उच्च रक्तदाब असे आजार बळावतात। आरोग्याशी खेळणारे भेसळयुक्त तेल आहे अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली होती। दरम्यान सुट्टे खाद्यतेल विक्री निर्णयाच्या विरोधात राज्यातील व्यापाऱ्यांनी तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला विरोध केला आहे। तुम्हाला तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।